आपल्याला असे वाटते की संतांचे जाणे किंवा त्यांचा मृत्यू हा सामान्य माणसासारखा अचानक असतो, पण हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. खऱ्या संतांना आणि महापुरुषांना आपला मृत्यू कधी येणार किंवा त्यांना आपले पृथ्वीवरील अवतार कार्य कधी संपवायचे आहे हे आधीच माहीत असते. गजानन महाराज हे कोणी सामान्य मनुष्य नव्हते, तर ते साक्षात परब्रह्म होते. 1888 शेगावातील उष्ट्यापत्रवाळी गोळा करण्याच्या निमित्ताने ते लोकांसमोर प्रकट झाले होते. त्यांनी तब्बल 22 वर्षे शेगावात राहून हजारो लीला दाखवल्या, नास्तिकांचे गर्वहरण केले, गरिबांचा उद्धार केला आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. पण आता इसवी सन 1910 साल उजडले होते. महाराजांनी ज्या कार्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता ते कार्य आता पूर्ण झाले होते. संतांचे शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असले तरी ते एका विशिष्ट ध्येयासाठी काम करत होते. जेव्हा ते ध्येय पूर्ण होते तेव्हा संत आपले शरीर सोडून देण्याचा निर्णय घेतात. महाराजांना कळून चुकले होते की आता कलियुगातील लोकांना त्यांना योग्य मार्ग दाखवला आहे. आता त्यांनी स्वतःच्या मूळ रूपात परत जाण्याची वेळ आली आहे. संतांची समाधी घेणे म्हणजे मृत्यू नव्हे, तर आपल्या आत्म्याला विश्वाच्या अनंत शक्तीमध्ये विलीन करणे होय. महाराजांनी स्वतःच्या इच्छेने अत्यंत आनंदाने हा देह सोडण्याचा निर्णय घेतला होता, कारण त्यांच्यासाठी नवीन जीवन आणि मृत्यू यात काहीही फरक नव्हता. 1910च्या आषाढी एकादशीची वेळ जवळ आली होती. गजानन महाराजांच्या मनात अचानक पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांनी आपले मुख्य निस्सिम भक्त जसे की हरिलाल पाटील, बंकटलाल, मारुती पाटील, बळकराम यांना जवळ बोलवले आणि सांगितले, चला, यावेळेस आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे आहे. ही माझी शेवटची वारी असेल. महाराजांच्या मुखातून शेवटची वारी हे शब्द ऐकून भक्तांच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. पण महाराजांच्या आज्ञेपुढे कोणीही काहीही बोलू शकले नाही. सर्व भक्त महाराजांना घेऊन पंढरपूरला पोहोचले. पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा जमला होता. जेव्हा गजानन महाराज विठ्ठलाच्या मंदिराच्या महाद्वारात पोहोचले तेव्हा तिथे हजारो लोकांची गर्दी होती. पण आश्चर्याची गोष्ट अशी की महाराजांना पाहताच ती अथांग गर्दी स्वतःहून बाजूला झाली आणि महाराजांसाठी गाभाऱ्यापर्यंतचा मार्ग मोकळा झाला. गजानन महाराज गाभाऱ्यात गेले. त्यांनी सावळ्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे एकटक पाहिले. संत दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात लिहिलेले आहे की त्या क्षणी गाभाऱ्यात एक अलौकिक शांतता पसरली होती. गजानन महाराज आणि विठ्ठल यांच्यात एक मूक आध्यात्मिक आणि दैवी संवाद झाला. गजानन महाराजांनी विठ्ठलास सांगितले, हे पंढरीनाथा, पांडुरंगा, आता माझे पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले आहे. ज्या भक्तांसाठी मी शेगावाची भूमी निवडली होती त्यांना मी सन्मानाने आणले आहे. आता मला माझ्या मूळ रूपात म्हणजेच तुझ्यामध्ये विलीन व्हायचे आहे. मला समाधी घेण्यासाठी आज्ञा दे. साक्षात विठ्ठलानेही आपल्या या लाडक्या लेकराला, या थोर संताला हसून संमती दिली. गजानन महाराज जेव्हा पंढरपुराच्या मंदिरातून बाहेर आले तेव्हा त्यांचे तोंड पूर्णपणे सुकलेले होते आणि डोळे अंतर्मुख झाले होते. त्यांनी हरी पाटलाला जवळ बोलवले आणि अत्यंत शांत पण गंभीर आवाजात सांगितले, हरी, आता मी या जगात जास्त काळ शरीराने राहणार नाही. माझा अवतार संपत आला आहे. आपण शेगावला परत गेल्यावर माझ्या समाधीची तयारी सुरू करा. जब हरी पाटलाच्या कानावर हे शब्द पडले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे हृदय धडधडू लागले. डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो रडत रडत महाराजांच्या चरणावर पडला आणि म्हणाला, माऊली, हे तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही आम्हाला सोडून कसे जाणू शकता? आम्ही तुमच्या विना अनाथ होऊ. हे शेगाव परकं होईल. कृपया आपला निर्णय बदला. हरी पाटलाचा हा आक्रोश पाहून तिथे उपस्थित असलेली इतर भक्तही रडू लागले. पण महाराजांचा निर्णय अटळ होता. ते शेगावला परत आले. महाराजांनी समाधी घेणार असल्याची बातमी संपूर्ण शेगाव आणि आसपासच्या शेकडो गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक भक्ताच्या घरात जणू शोककळा पसरली होती. लोकांनी जेवण सोडले, व्यापार सोडला. प्रत्येकजण धावत महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी शेगावात येऊ लागला. बंकटलाल, कृष्णाजी, बळकभाऊ यांसारखे थोर भक्त दिवसाचे 24 तास महाराजांच्या शेजारी बसून राहिले. माऊली, आमच्यावर रागवू नका. आम्ही काही चुकी केली असेल तर शिक्षा द्या, पण आम्हाला सोडून जाऊ नका, अशा विनवण्या करत होते. पण महाराज अत्यंत स्थितप्रज्ञ होते. त्यांना मृत्यूची भीती नव्हती, कारण ते मृत्यूच्या पलीकडे होते.
त्यांनी स्वतः आपल्यासाठी समाधीसाठी जागा शोधण्यास सुरुवात केली. महाराज गावातून फिरत फिरत त्र्यंबक कुलकर्णी यांच्या मालकीच्या एका मोकळ्या जागेवर आले. ही तीच जागा आहे जिथे आज शेगावचे भव्य आणि दिव्य गजानन महाराज समाधी मंदिर उभे आहे. महाराजांनी आपल्या पाय जमिनीवर जोरात आपटला आणि सांगितले, ही जागा माझ्यासाठी योग्य आहे. इथेच मी समाधीसाठी तयार आहे. भक्तांनी अश्रू ढाळत जड अंतःकरणाने त्या जागेवर समाधीसाठी खड्डा खणण्यास सुरुवात केली. कामगारांचे हात चालत नव्हते. डोळ्यातील अश्रूंमुळे त्यांना समोरील जमीन दिसत नव्हती. पण महाराजांची कडक आज्ञा असल्यामुळे त्यांनी तो समाधीचा खड्डा खणायला लागला. समाधीसाठी एक मोठे भुयार तयार करण्यात आले आणि त्यात महाराजांना बसण्यासाठी एक पवित्र आसन करण्यात आले. शेवटी तो अत्यंत दुःखद आणि ऐतिहासिक दिवस उजडला. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी, ज्याला आपण ऋषी पंचमी म्हणतो, तारीख होती 8 सप्टेंबर 1910. सकाळची वेळ होती. सकाळपासूनच शेगावात अभूतपूर्व गर्दी लोटली होती. बैलगाड्या, घोडे, रेल्वेने आणि पायी चालत लाखो लोक शेगावात पोहोचले होते. संपूर्ण शेगाव नगरीत एक भयानक जीवघेणी शांतता आणि केवळ लोकांच्या रडण्याचे आवाज घुमत होते. सकाळच्या सुमारास भक्तांनी अत्यंत प्रेमाने आणि जड अंतःकरणाने महाराजांना गरम पाण्याने अभ्यंग स्नान घातले. त्यांच्या अंगावर नवीन पितांबर वस्त्र परिधान केले. त्यांच्या कपाळावर बुक्का आणि चंदनाचा टिळा लावला. गळ्यामध्ये सुगंधी फुलांचे गुलाबाचे आणि तुळशीचे मोठे हार घातले. महाराज एका लाकडी पाटावर शांतपणे बसले होते. त्यांचा चेहरा या शेवटच्या दिवसाही सूर्यासारखा तेजस्वी होता. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची वेदना किंवा मृत्यूची भीती नव्हती. ते आपल्या रडणाऱ्या भक्तांकडे प्रेमाने पाहत होते. भक्तांनी महाराजांची शेवटची महाआरती केली. तो आरतीचा आवाजही लोकांच्या अश्रूंमुळे कापत होता. धूप, दीप आणि कापूर लावून महाराजांची पूजा करण्यात आली. आरती संपल्यानंतर जेव्हा महाराजांना समाधीच्या भुयाराच्या दिशेने नेण्याची वेळ आली, तेव्हा लाखो लोकांचा आक्रोश अनावर झाला. लोक महाराजांच्या पायावर डोके आपटून वेड्यासारखे रडू लागले. संपूर्ण शेगाव नगरी दुःखाच्या सागरात बुडाली होती. तेव्हा गजानन महाराजांनी आपला उजवा हात वर केला आणि संपूर्ण अथांग गर्दीला शांत राहण्याचा संकेत दिला. तेव्हा महाराजांनी जे शब्द उच्चारले ते शब्द आज प्रत्येक गजानन भक्ताच्या हृदयावर सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहेत. महाराज अत्यंत खणखणीत, गंभीर आणि प्रेमळ आवाजात म्हणाले, अरे रडताय काय वेड्यांनो? मी कुठेही जात नाही. माझा फक्त देह हे नश्वर शरीर नष्ट होत आहे, पण माझा आत्मा, माझे अस्तित्व याच जागेवर कायम राहील. तुम्ही जेव्हा मला खऱ्या मनाने भक्तीने हाक माराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या मदतीला धावून येईन. मी गेलो असे कधीही मानू नका. तुमच्या भक्तीत अजिबात अंतर पडून देऊ नका. माझ्या या संजीवन समाधीचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भक्ताचे दुःख मी दूर करेन, हे माझे तुम्हाला वचन आहे. महाराजांचे हे शब्द ऐकून भक्तांच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. पण शरीराने महाराज दूर जाणार, हे दुःख संपणारे नव्हते. महाराजांनी स्वतःहून अतिशय संत पावले टाकत समाधीच्या त्या भुयारात प्रवेश केला. समाधीच्या आतमध्ये एका विशिष्ट आसनावर महाराजांसाठी जागा तयार करण्यात आली होती. महाराज त्या पवित्र जागेवर गेले आणि त्यांनी पद्मासन घेतले. त्यांनी आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत ठेवले, डोळे अर्धमिलीन केले आणि आपले संपूर्ण लक्ष भ्रुकुटीमध्ये केंद्रित केले. बाहेर लाखो लोकांच्या मुखातून अखंड गगनभेदी गजर सुरू झाला. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, योगीराज सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. या गजराने संपूर्ण शेगावची भूमी आणि आकाश दुमदुमून निघाले. भुयाराच्या या आत महाराजांनी योगविद्येचा वापर सुरू केला. त्यांनी अत्यंत शांतपणे आपला श्वास रोखून धरला. त्यांना आपला प्राण योगी मार्गाने आपल्या शरीरात खालच्या चक्रांमधून वर खेचण्यास सुरुवात केली. आधी स्वाधिष्ठान, मग मणिपुरम, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा चक्र ओलांडत महाराजांचा तो पवित्र प्राण त्यांच्या टाळातून बाहेर पडला आणि ब्रह्मांडात विलीन झाला. साक्षात परब्रह्म आपल्या मूळ रूपात परतते. महाराजांच्या शरीरातील हालचाली थांबली. त्यांचे हृदय बंद पडले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शरीराचा त्याग केल्यानंतरही
त्यांच्या चेहऱ्यावरील ते अलौकिक हास्य आणि तो तेज कायमचा होता. जणू काही महाराज आत्ताच गाढ झोपेतून जागे होतील. बाहेर भक्तांना समजले की महाराजांनी आपला देह ठेवला आहे. त्यांचे प्राण गेले आहेत. संपूर्ण शेगाव नगरीत एकच हाहाकार उडाला. लोक जमिनीवर पडून रडू लागले. पण संतांच्या परंपरेनुसार आणि शास्त्रानुसार संतांच्या समाधीवर रडायचे नसते, तर तो उत्सव साजरा करायचा असतो. म्हणून काही विज्ञान भक्तांनी लोकांना शांत केले. त्यानंतर समाधीची पुढची विधी सुरू झाली. महाराजांच्या त्या पवित्र देहावर हजारो लोक मीठ, कापूर, अष्टगंध, अबीर, गुलाल आणि बेलतुळशीची पाने टाकण्यात आली. शास्त्रानुसार यासाठी केले जाते जेणेकरून संतांचा पवित्र देह जसाचा तसा सुरक्षित राहतो. याला संजीवन समाधी असे म्हटले जाते. सर्व भक्तांनी डोळ्यात अश्रू आणून शेवटचे दर्शन घेतले आणि अत्यंत जड अंतःकरणाने समाधीच्या भुयाराचा तो दरवाजा कायमचा मोठ्या शिळेने बंद करण्यात आला. शेगावचा तो दैवी सूर्य आज मावळला होता, पण त्याने आपल्या मागे भक्तीचा असा एक अखंड प्रकाश ठेवला होता की जो आज पिढीलाही अंधारातून प्रकाशाकडे नेत आहे. तर माझ्या लाडक्या मित्रांनो आणि भक्तांनो, अशी होती आपल्या सर्वांच्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या गजानन माऊलींच्या संजीवनीची समाधीची ती हृदयद्रावक आणि अलौकिक सत्यकथा. 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराजांनी देह ठेवला असला तरी त्यांनी दिलेले वचन त्यांनी आजपर्यंत कधीही खोटे होऊ दिले नाही. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, या त्यांच्या शब्दाची प्रचिती आज शेगावात जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला येते. जेव्हा आपण तिथे जातो आणि समाधीवर आपले मस्तक ठेवतो तेव्हा तिथे एक जिवंत ऊर्जा जाणवते. माऊली अजूनही तिथेच बसून आपल्याला पाहत आहेत असा भास होतो. कधी जर तुमच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले, जेव्हा तुम्हाला वाचवणारे कोणीही नसेल, तेव्हा फक्त एकदा डोळे मिटा आणि शेगावाच्या समाधीचे स्मरण करा आणि सांगा, माऊली आता तुम्ही सांभाळा, खात्री बाळगा. ते प्रभू मग कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मदतीला नक्की धावून येईल, कारण ते आजही तिथे जिवंत आहेत. तुम्हाला गजानन माऊलींच्या समाधीचा हा इतिहास ऐकून कसे वाटले? तुमच्या डोळ्यातही अश्रू आले का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जय गजानन किंवा गणगणगणात बोते लिहून नक्की कळवा. तुमची ही एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि गजानन भक्तांना व्हॉट्सअप किंवा जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराजांचा हा महिमा प्रत्येक घराघरात पोहोचेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच अनेक दिव्य कथा, चमत्कार आणि रहस्यांसाठी शेगाव दरबार चॅनलला आता सबस्क्राईब करा. योगीराज सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते. रामकृष्ण हरी.